बातमी आता अमित शहांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत। अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले। पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपची महत्त्वाची बैठक आहे। बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार आहे। अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले। पश्चिम बंगालमध्ये सध्या सरकार स्थापनेसाठी भाजपची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यासाठी हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळालं। बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता निवडला जाणार आहे आणि अमित शहा आता पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले। उद्या पश्चिम बंगालमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि यासाठी आता अमित शहा त्या ठिकाणी दाखल झाले। पश्चिम बंगालचे निरीक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं। मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार, मंत्रिमंडळामध्ये मंत्री कोण असणार, हे सगळे आता अमित शहा निवडणार आहेत। बैठकीमध्ये विधिमंडळ दलाचा नेता देखील निवडला जाणार आहे। त्यामुळे आता अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, अमित शहा पश्चिम बंगालमध्ये दाखल झालेत। बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार आहे? नक्कीच कल्याणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले आहेत। अमित शहा 8 आणि 9 ह्या 2 दिवस त्यांचा दौरा असणार आहे आणि या 2 दिवसामध्ये महत्वाच्या ज्या त्यांचा दौरा मानला जातोय। या दौऱ्यात नवनिर्वाचित ते भाजपचे आमदार आहेत त्यांना घेऊन होणार आहे। त्याचबरोबर 10 मे रोजी शपथ सोहळ्याचा जो तयारीचा आढावा आहे तो अमित शहा यांच्याकडून घेतला जाणार आहे आणि या दौऱ्याचा प्रमुख म्हणजे मुद्द्यामध्ये कोलकातामध्ये विमानतळावर पोहोचले असून आणि भाजपचे जे सुवेंदू अधिकारी आहेत भाजपचे नेते त्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे। 20वा कॉन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी नवीन आमदारांसोबत ही बैठक होणार आहे। या संदर्भात जिथे मुख्यमंत्री पदासाठी जी नावं आहेत त्या नेत्यांची नावांमध्ये निवड केली जाईल आणि 10 तारखेला रवींद्र जयंती ही ब्रिगेड परेड ग्राउंडवर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी ही त्या ठिकाणी नियोजन करतील आणि संघटनात्मक ज्या बैठक आहेत त्या या बैठका या दौऱ्यामध्ये चर्चेला लावणार आहेत। महेंद्र, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यासाठी अमित शहा आता पश्चिम बंगालमध्ये दाखल झालेत।